हाय मैत्रिणींनो, कसे आहेत तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेत असाल. तर आज माझा जरा विषय वेगळा आहे आणि छान असा ब्लॉग असणार आहे. तुम्ही कंटिन्यू करा. खूप सुंदर असा ब्लॉग आहे. आणि हो, आज असा विषय आहे की जो मला फायदा झालेला आहे त्याच्याने, तो मी तुमच्यासमोर माझं सिक्रेट जे की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज. आणि हो, आज माझा विषय असा आहे की प्रत्येकाला स्वतःचं घर घ्यायची सगळ्यात जास्त आणि खूप म्हणजे मनापासून इच्छा असते. तर ते स्वतःचं घर होण्यासाठी काही उपाय असतात. म्हणजे कष्ट तर करायचेच आहेत आपल्याला आणि कष्ट करण्याशिवाय गत्यंतर नसतं. तर कष्टाला अजून आपली नशिबाची साथ आणि थोडी देवाची साथ असायलाच हवी आणि ती असायला हवी. त्यासाठी मी काही उपाय सांगणार आहे जे की मी स्वतः केलेले आहेत माझ्या ह्या घर घेण्यासाठी. आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं घर व्हावं आणि ह्या महागाईच्या काळात तर स्वतःचं घर असणं खूप गरजेचं आहे. आणि अजून महागाई वाढत जाणार आहे आणि घर अजून महाग होत जाणार आहे. त्याच्यासाठी स्वतःचं घर असणं खूप गरजेचं आहे. आणि हो, दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक म्हणजे महिला वर्गाला तरी जास्त करून वाटतं की आपलं स्वतःचं घर असावं आणि ते स्वतःचं घर एक स्वप्न नगरी असते, ड्रीम हाऊस असतं आपलं ते. आणि त्या ड्रीम हाऊससाठी आपण जे काही प्रयत्न करत राहतो आणि कधी कधी त्याच्यात यश येत नाही आपल्याला. आणि ते यश येण्यासाठी आणि आपल्याला देवाची साथ असायला हवी. त्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे आणि ते मी पण केलेले आहेत. म्हणजे कसं असतं, कष्ट करायला तर आपल्याला अर्थात करावेच लागणार आहेत आणि कष्टाला त्याच्यासोबत एक जोड म्हणून आपण एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे ती करायची आपल्याला. आणि जे की मी पण केलेले, आम्ही माझ्या मिस्टरांनी मी पण आम्ही असं दोघं मिळून केलेलं आहे. आणि त्या गोष्टीला तर 7-8 वर्ष झाले आणि मला खरोखर खूप फायदा झाला त्या गोष्टीचा. आणि म्हणजे होतेच, आपली इच्छा कंप्लीट होते, पूर्ण होते आपली इच्छा. त्याच्यासाठी मी म्हटलं चला आपल्यासोबत पण शेअर करते आणि तुम्हाला पण त्याचा थोडाफार फायदा होईल आणि चांगलाच होईल. कारण की मला झाला आहे म्हणून मला अनुभव आलेला आहे. तुम्हाला पण नक्कीच अनुभव येईल आणि नक्की करा तुम्ही. खूप सुंदर असा उपाय आहे आणि 100% नाही तर 101% तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार. आणि प्रत्येकाला वाटतं आपलं स्वतःचं घर असावं किंवा एक घर जरी असलं तरी आपल्याला असं वाटतं की नाही, मला असं असं घर घ्यायचं आहे. आपण दुसऱ्याचं बघितलं किंवा कोणाचं तरी बघितलं तेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही, माझ्याकडे पण असं घर असायला हवं. आणि एक असतं घर, छोटं असो मोठं असो नो इशू, पण ते आपलं स्वतःचं असावं, आपल्या स्वतःच्या कष्टाने घेतलेलं असावं, आपल्या स्वतःच्या नावाचं असायला हवं असं प्रत्येकाला वाटतं. आणि ते स्वप्न पूर्ण होतंच. आणि मी ते उपाय सांगणार आहे मैत्रिणींनो, तुम्हाला नक्की करा. खूप फायदेशीर आहे आणि खूप सोपा, साधा, सोपा, सिंपल असा उपाय आहे. म्हणजे आपण हजबंड वाईफ दोघंही करू शकतो तो असा उपाय आहे. म्हणजे काय की आपण हनुमानजीच्या मंदिरात जायचं आहे मंगळवारी आणि शनिवारी. आणि जे की मी स्वतः अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते, बस बाकी काही नाही. आणि हो, आपण दोघं म्हणजे हजबंड वाईफ दोघंही जाऊ शकतात. फक्त एक आहे की महिलाला आपण म्हणजे लेडीज वर्ग काही हात नाही लावू शकत हनुमानजींच्या मूर्तीला वगैरे. तर मंगळवारी आणि मंगळवारी आणि आम्ही मंगळवारी आणि शनिवारी गेलो होतो. हो, म्हणजे आपण असं कंटिन्यू करत राहिलं, आपली इच्छा पूर्ण होईस्तोवर, किंवा कोणी कोणी 108 वेळा आपण करतं. असं केलं ना तर खूप फायदा होतो. आणि हो, तर आम्ही मंगळवारी आणि शनिवारी, दर मंगळवारी आणि दर शनिवारी जायचं. आणि हो, तिथं जाताना गुलाबाच्या फुलांचा हार घेऊन जायचा. असं नाही की 2 फुलं 4 फुलांनी हार घेऊन जायचा. आणि त्याच्यासोबत बुंदीचे लाडू आपली यथाशक्तीनुसार, तुम्हाला वाटलं पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो, सव्वा किलो, जे काही तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे ते लाडू आपण घेऊन जायचे. आणि हो, बुंदीचे लाडू आणि गुलाबाच्या फुलांची माळा, बाकी दुसऱ्या नाही. फक्त गुलाबाच्या फुलांची माळा आणि बुंदीचे लाडू न्यायचे मंदिरात. आणि हो, तिथं गेल्यावर ते गुरुजी असतात. सपोज आपण गेलो लेडीज तर तिथं गुरुजी असतात. तर ते गुरुजींना सांगायचं की हा हार देवाला अर्पण करा, म्हणजे हनुमानजींच्या मूर्तीला. आणि प्रसाद पण द्यायचा. आणि तिथं जे काही लोक असतात आलेले मंदिरात दर्शनासाठी, तर त्यांना तो प्रसाद वाटायचा असतो. आणि तिथं बसायचं. कुठल्याही देवस्थानला गेलो तर आपण बसतोच आणि बसायलाच पाहिजे थोडा वेळ तरी निवांत. मग आपण तिथं बसायचं आणि तिथं बसल्यावर हनुमान चालीसा निश्चित म्हणायची. हनुमान चालीसा म्हणजे आज
तर मुलांना, लहान मुलांपासून सगळ्यांना बऱ्यापैकी येते आणि यायलाच पाहिजे. तर आपली पाठांतर असली नसली तर काही प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे छोटं पुस्तक मिळतं, तर त्या पुस्तकात देखील असते, ते सुद्धा सोबत घेऊन गेलं आणि तिथं ते वाचलं आपण तरी चालेल. आणि नाही आपल्याला जमलं ते पुस्तकातलं, पण आपल्यासोबत नसलं पुस्तक, तरी आपण मोबाईलमध्ये असते ते लावून ऐकलं तरी फायदेशीर आहे. तर अशा पद्धतीने आपण तिथं हा उपाय निश्चित करायचा आणि देवाला तिथं बसल्यावर नमस्कार करायचा आणि 5 मिनिटं निवांत असं काहीही मनात ठेवायचं नाही. फक्त देव आहे आपल्यासमोर आणि आपण आहोत आणि देवाला सांगायचं, हक्काने सांगायचं की मी तर माझ्या पद्धतीनेच मी तुम्हाला सांगते जे मी माझ्यासोबत केलेलं आहे आणि खरोखर मला आय थिंक 3 महिन्यामध्ये आम्हाला फायदा झाला होता या गोष्टीचा. तर करायचा उपाय खूप सोपा आणि सिंपल असा उपाय आहे. तर देवाला सांगायचं, देवा आपली जी काही इच्छा असते मनातली ती देवाला मनापासून सांगायची आणि मनापासून तो उपाय करायचा आणि त्याच्यासोबत आपलं काम, कष्ट सर्व काही चालू ठेवायचं. आणि काय असतं हे देवाचं म्हणजे आपल्याला एक नशिबाची जोड तर होतेच होते, पण आपल्याला जे मार्ग, अडखळे वगैरे अडचणी येत राहतात ते कमी कमी होत जातात आणि आपल्याला मार्ग मोकळे होत जातात. अशा पद्धतीने आपण हा उपाय नक्की करा गाईज. खूप असा फायदेशीर आहे. म्हणजे हजबंड वाईफ दोघंही करू शकतात. नक्की करायला पाहिजे. कधी कधी कोणाला मार्क्ससाठी करतात, कधी कोणी एक्झाम वगैरे खूप मोठे मोठे MPSC UPSC वगैरे असं काही काही असतं बरंचसं, किंवा कोणी मुलांसाठी वगैरे असं बरेचसे प्रॉब्लेम्स असतात लाईफमध्ये. लाईफ काय आपली प्रॉब्लेम्सनी भरलेलीच असते, एक नाही तर एक चालूच असतो. तर हे आणि मी तर घरासाठी केला होता हा उपाय आणि मला खरंच खूप फायदा झाला, सक्सेस झालं माझं. 3 महिन्यात, अवघ्या 3 महिन्यात मी घर घेतलं होतं. वाटलं नव्हतं, मनात पण नव्हतं न काही डोक्यात नव्हतं की खरोखर माझं घर होईल. आणि लग्नाला फक्त माझे 1 वर्ष झालेला होता. 1 वर्षात आम्ही घर घेतलं होतं. घर जास्त मोठं नाही पण कम्फर्टेबल आहे, कारण फॅमिली पण माझी छोटी आहे आणि पण एकदम सुंदर आणि छोटं मोठं असं काही नसतं. ते आपलं स्वप्नातलं घर असतं, आपण सजवलेलं ते घर असतं, छोट्या छोट्या आठवणीतलं घर असतं. आणि रेंटवर राहणाऱ्या लोकांना विचारा तुम्ही, किती प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात, किती प्रॉब्लेम्सला तोंड द्यावं लागतं. म्हणून हा उपाय करून बघा. आपले कष्ट तर चालूच राहणार आहेत, त्याच्यासोबत हे देखील करा, निश्चित फळ मिळतं आणि आपल्यासाठी देव हमेशा आपल्यासोबत आहे. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली कुलदेवी, दुसरा उपाय जो की कुलदेवीचं पण फार महत्त्वाचं आहे. खूप म्हणजे खूपच महत्त्वाचं. आपली इडा पिडा जे काही सतत हे ते चालू राहतात प्रॉब्लेम्स, ते सगळे सॉल्व्ह करते आणि आपली कुलदेवी खूप महत्त्वाची असते. आणि तर कुलदेवीचा वार असतो मंगळवार किंवा शुक्रवार. तर त्या दिवशी काय करायचं गाईज, आपण जे की कुलदेवीच्या फोटोसमोर 2 फुलवाती घ्यायच्या तुपामध्ये भिजवून आणि चांदीचं निरंजन असलं ना तर त्याच्यात लावायच्या. असलं तर ठीक, नाही तर मग आपलं रेग्युलर जो काही दिवा असतो त्याच्यात लावलेलं तरी चालतं. आणि त्याच्यात तो दिवा लावायचा आणि आपली मनोकामना सांगायची देवीला की माझं हा प्रॉब्लेम आहे किंवा मला असं असं करायचं आहे, XYZ. तुमचं कुठलंही मनोकामना, तुमची कुठलीही इच्छा असेल ती कंप्लीट होते. आणि खूप हे असे म्हणजे असं काही इतकं कठीण उपाय नाही आहे किंवा खूप काही उपवास वगैरे असं काही करायचे नाही आहे. जे हे ते मी तुम्हाला सांगते आणि एकदम साधे सोपे सिंपल असे उपाय आहेत. तर देवीसमोर ते हात जोडून प्रार्थना करायची सकाळी रोज आणि सांगायचं की आपली मनोकामना पूर्ण करा म्हणून. आणि हो, संध्याकाळ झालं, सकाळचा उपाय रोज मंगळवारी तुम्ही रोज देखील केलं तरी चालतं, नाही केलं तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी केलं तरी चालतं. हां, असं काही महिलांना वाटतं की हां किती दिवस करायचं आहे. तुम्ही ज्याप्रमाणे हनुमानजींच्या मंदिरात दर शनिवारी किंवा मंगळवारी जाणारच आहेत, त्याचप्रमाणे हे मंगळवारी आणि शुक्रवारी करायचं आहे. पण कोणाला जर असं लिमिटेड पिरियडमध्ये करायचं असलं तर काय करायचं, फक्त कोणी 108 वेळा पण करतं किंवा कोणी कोणी ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार पण केलं तरी चालतं. तर मग काय करायचं, सकाळी हा दिवा लावायचा. आणि हो, पिरियड आलेला असला किंवा आपल्याला सुतक वगैरे असलं तर त्या दिवसात नाही करायचं.
दुसरी गोष्ट म्हणजे आपण सायंकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो, म्हणजे दिवा वगैरे लावतो देवाजवळ संध्याकाळी, तेव्हा आपण काय करायचं, आपल्या घरातल्या सगळ्या मंडळींनी जमायचं आणि देवीची, कुलदेवीची आरती रोज न चुकता करायला हवी. आणि ती देवीची आरती जर आपल्याला माहीत नसली ना, तर सिंपल दुर्गा देवीची आरती करायची. दुर्गे दुर्गट भारी ही आरती करायची. आणि हो, आरती झाल्यानंतर जो काही तुम्ही प्रसाद असेल गोडाचा, खीर असली, फळ असलं एखादी, किंवा काहीही नसलं गोडाचं, साखर गूळ काहीही ठेवलं देवाचं, देव आपल्याला म्हणत नाही की मला स्पेसिफिक काहीतरी असं स्पेशल नैवेद्य द्या म्हणून, असं नाही. तर तो कुठलाही गोडाचा नैवेद्य असला तो दाखवायचा देवाला आणि नंतर सगळ्यांनी खायचं. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे जी की आपल्या मागे इडापिडा असते, आजारपण असतात, काहीतरी मोठ्या मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागतं, त्याच्यासाठी देवीकडे आपण देवीसाठी आपण ना एक पानाचा विडा आणायचा. आणि शक्यतोवर काही जास्त नाही, बाहेरून आणण्यापेक्षा, दुकान टपरी वगैरेवर मिळतो तर तिथून आणण्यापेक्षा एक घरी आपले नागिनचे पानं, त्यांना काथा चुना वगैरे ते लावायचं, बडीशोप वगैरे टाकायची, आणि तो विडा जो ठेवला तो तर खूप चांगलं. आणि तो विडा दाखवायचा नैवेद्य म्हणून, तो रात्रभर राहू द्यायचा. आणि दुसऱ्या दिवशी तो नैवेद्य मिस्टरांनी खाल्ला तरी चालतो. परत पुढच्या शुक्रवारी जेव्हा आपण तो उपाय करतो, हा सेम विडा नैवेद्य दाखवायचा. दुसऱ्या दिवशी परत तो सकाळी उचलायचा आणि तेव्हा मिसेसने खाल्ला तरी चालतो. म्हणजे अल्टरनेट, एके दिवशी मिस्टरांनी खायचा, एके दिवशी मिसेसने खायचा, अशा पद्धतीने खाल्लं तरीही चालतो, किंवा मुलांनी खाल्लं तरी चालतो, पण आपल्या फॅमिलीतल्याच मेंबर्सने खायचा. आणि खूप खूप फायदेशीर उपाय आहे. मी दोघं उपाय केलेले आहेत माझ्यासाठी. खूपच म्हणजे 100% फरक पडतो. मला तर खूप अनुभव आलेला आहे या गोष्टींचा, म्हणून मी माझं सिक्रेट तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हालाही नक्की फायदा होईल. करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला फरक पडल्यावर. तर अशा पद्धतीने सेवा करा. कोणाला घराचा प्रॉब्लेम असेल किंवा काही कुठल्याही सोल्युशनवर हा उपाय, आणि खूप असा फायदेशीर उपाय आहे. तर नक्की करा. आणि तुम्हाला जर उपाय आवडला असेल किंवा माझे व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. सो बाय बाय. थँक्यू.